एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं प्रत्येकमेव प्रत्येकं वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेच उपसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथात आपण चरणानुयोग चुलिका अंतर्गत प्रथमतः श्रमणांचं आचरण कसं असतं याविषयी प्रकरण बघितलं. श्रमण ज्या गुणस्थानाच्या भूमिकेत असतात त्या गुणस्थानाच्या परिपाटीनुसार असणारा व्यवहार त्यांच्या जीवनात अवश्यमेवपणे असलाच पाहिजे. जसं एखाद्याच्या जीवनामध्ये जर अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण या कर्मांचा अनुदय आहे तर त्यांच्या जीवनात नियमपूर्वक श्रावकांची व्रत असलीच पाहिजे. बाह्यतः त्यांचं आचरण श्रावक पदवीचं असलंच पाहिजे. एखादा अविरत सम्यक दृष्टी आहे त्याच्या जीवनात जरी त्यांनी व्रत घेतले नाही हेही सत्य आहे, पण त्याच्या जीवनात व्यवहार कसा असतो तर व्यवहार अष्टमूल गुणांचं त्याच्या जीवनात अनिवार्यपणे पालन आहेच. सप्तव्यसनांचा तो त्यागी असणारच आहे. पंचेंद्रियाच्या विषयांमध्ये तो अनासक्त असणार आहे. अभिप्रायाने त्याला सर्व ज्ञात झालेला आहे. अशा तऱ्हेचा व्यवहार या चौथ्या गुणस्थानवरती अविरत सम्यक दृष्टीचा असणार आहे. 6व्या गुणस्थानात किंवा 7व्या गुणस्थानात मुनी आहे. त्यांना फक्त आता संज्वलन कषायाचा उदय आहे. त्या उदयात यथासंभव त्यांना जो काही मंद किंवा तीव्र राग रूप प्रमाद असेल त्यानुसार त्यांची जरी भूमिका असली तरी बाह्यतः त्यांच्या जीवनात मुनिव्रत अनिवार्यपणे असलंच पाहिजे. हा जसा चरणानुयोगाचा निर्णय आपण केला आणि चरणानुयोगालाच आपण त्या ठिकाणी शुद्धोपयोगी जेव्हा मुनी आहे 7व्या गुणस्थानवरती जेव्हा आहेत तेव्हा त्याला म्हटलं आम्ही की ते शुद्धोपयोगी आहे. त्यांच्या जीवनात साम्य प्रगट झालाय, त्यांच्या जीवनात एकाग्रता आहे, त्यांच्या जीवनात वितराग चारित्र आहे. हे असे सर्व समानार्थी शब्द त्यांच्या जीवनात आम्ही वापरलेले आहे. त्यांना काही संबोधन करा आणि त्याच्यापासून ते शुभोपयोगाच्या भूमिकेत आले. हीच त्यांची सराग चारित्राची भूमिका आहे. हाच त्यांच्या जीवनात छेद म्हटल्या जातो. आणि या सगळ्यांचं ज्ञान आम्हाला आगमाच्या माध्यमातून होतं. म्हणून जिनागमाचा अभ्यास हे सर्वप्रथम श्रमणांचं देखील कर्तव्य आहे. शुद्ध आत्मतत्वांमध्ये एकाग्रता स्थिरता हे मुनींचं लक्षण आहे. आणि ती एकाग्रता जेव्हा स्वपर भेद विज्ञान होईल त्याच वेळेला जीवनात साधल्या जाते. तत्वांचा निर्णय आणि स्वपर भेद विज्ञान हे जिनागमाच्या अभ्यासानेच शक्य आहे. म्हणून आगमाचा अभ्यास करण्याची प्रेरणा, पर्युपासना करावी ही प्रेरणा आचार्य कुंदकुंद आणि अमृतचंद्र यांनी दिलेली आहे. अशा तऱ्हेने या गाथा बघितल्यानंतर आम्ही कालच्या गाथेमध्ये बघितलेलं होतं की आगमचक्षु श्रमण जे आहे त्यांना आगमचक्षु आहे. अर्थात ते सगळी काही आपली चर्या त्यांचा सगळा तो निर्णय जी घ्यायची क्षमता आहे
ती आगमाला त्या ठिकाणी स्मरून आगमाच्या अनुसार त्यांची यथायोग्य भूमिका असते. चर्या कशी करावी, गमन कसं करावं, संयमाचं पालन कसं करावं, उपवास कसा घ्यायचा, उपवासात चूक झाली तर काय विधी विधान करायचं की जेणेकरून प्रायश्चित्त होऊन परत उपस्थापना होऊ शकेल, या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान हे आगमाच्या वरूनच शक्य आहे. म्हणून त्यांना एकमेव आगम चक्षु सांगितलेला आहे. त्यांनी आगमामध्ये बघूनच आपली चर्या निर्धारित करावी. ही गाथा आपण काल बघितली आणि आजच्या आता या गाथेत सांगतात की श्रमणांना आगम चक्षुच्या माध्यमातून सर्वच दिसून येतं, सर्वच ज्ञात येतं होतं. याचं आता या गाथेत समर्थन केलं. गाथा नंबर 235. सौवे आगम सिद्धा अत्था गुणपच्च एहिं चिंतेहिं जानन्ति आगमेन हि पेच्छित्ता तेवी समना. सौवे आगम सिद्धा अत्था गुणपच्च एहिं चिंतेहिं जानन्ति आगमेन हि पेच्छित्ता तेवी समना. चित्तेहिं, चित्तेहिं म्हणजे नानाविध, विचित्र, विचित्र याचा अर्थ नाना प्रकारच्या. गुणपज्येयीं सव्वे अत्था, नाना प्रकारच्या गुणांनी आणि पर्यायांनी सर्व अर्थ समूह व्याप्त आहे. सव्वे अत्था म्हणजे सर्व पदार्थ हे नाना गुण आणि पर्यायांनी संयुक्त आहे. कोणतंही आम्ही एक द्रव्य जरी घेतलं तरी त्या द्रव्यामध्ये अनंत गुण आणि अनंत पर्यायी विद्यमान आहे. एकाच्या अपेक्षेने आम्ही गुणांचं स्वरूप सांगू म्हटलं तर दुसऱ्या गुणाच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये गौणत्व असून तो गुण देखील वस्तूमध्ये आहे. जसं अस्तित्व आहे, वस्तुत्व आहे, प्रमेयत्व आहे, अगुरु लघुत्व आहे, हे गुण आहे. हे सामान्य गुण तर सर्वच्या सर्व द्रव्यांमध्ये आहे, पण काही विशेष गुण देखील प्रत्येक द्रव्यामध्ये अलग आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही त्या द्रव्याला वेगळं पाहू शकतो, अनुभवू शकतो. जसं जीवाचं चैतन्य हे असाधारण गुणधर्म सांगितला, असाधारण लक्षण सांगितलं, त्याच्या माध्यमातून आम्ही जीव द्रव्य इतर द्रव्यांपासून वेगळं आहे हे सिद्ध केलं. तर अशा तऱ्हेने द्रव्य हे अनेक विध अशा गुण आणि पर्यायांनी संयुक्त होते. गुणही त्याच्यामध्ये अनंत आहे आणि पर्यायी देखील अनंत आहे, कारण पर्यायी अनादी कालापासून सुरूच आहे आणि अनंत काळपर्यंत पर्यायी होतच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सातत्याने नानाविध अशा पर्यायी आम्हाला नित्य दिसणार आहेत. आणि असं हे अत्था आगम सिद्धा, असा जो पदार्थ आहे हा आगमानी सिद्ध आहे. म्हणजे आगमाच्या माध्यमातून पदार्थांच्या या व्यापकतेची, त्रिकालवर्तित्वाची, सामान्य विशेषात्मकपणाची, एक अनेकपणाची अशी उपपत्ती सिद्ध होते. म्हणून सर्व पदार्थ आगम सिद्ध आहे. आम्ही द्रव्याचं त्रैकालित्व कसं जाणलं तर आगमामध्ये, आणि आगम कोणी लिहिलेले आहे तर आगम जे लिहिल्या गेलेलं आहे या आगमाचे अर्थकर्ते आहे तीर्थंकर. तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीतून जी काही गोष्ट झळकली त्याला लिपिबद्ध करण्याचं किंवा द्रव्यश्रुताचं कार्य हे गणधरांनी केलेलं आहे. गणधरांनी त्या वाणीला व्यवस्थितरित्या 12 अंगांमध्ये ग्रथित केलेलं आहे. आणि म्हणून अर्थकर्ते तर तीर्थंकर किंवा केवली हे अर्थकर्ते आहे आणि गणधर जे असतात हे द्रव्यकर्ते म्हटल्या जातात. ही जी आगम पुस्तक आमच्या जवळ आहे याला रचणारे आणि याला प्रतिपादन करणारे ते द्रव्यश्रुताचे कर्ते हे गणधर म्हटल्या जातात. आणि हे जे गणधर आहेत किंवा तीर्थंकर आहे हे वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे निर्दोष असतं.
त्याच्यामध्ये कुठेही कुणाला जास्त आणि कुणाकडे हेयता अशी त्यामध्ये कमी अधिकता असत नाही. एकदम व्यवस्थित असं हे तत्वज्ञान ते प्रतिपादन करत असतात. म्हणून हे सर्व पदार्थ जे आहे हे आगमानी सिद्ध झालेले आहे. 6 पदार्थांचं अस्तित्व आम्ही बघितलं की प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध केल्या गेलं आणि हे असं आगम सिद्ध पदार्थ आहे. ते समणा तेवी आगमेण पेक्षिता, ते श्रमण आगम द्वारा त्यांना पाहून ही जाणंती नियमाने यथार्थ जाणतात. आगमामध्ये काय कथन आहे याच्या माध्यमातून सर्व वस्तू व्यवस्था, दूरवर्ती पदार्थ, अंतरित पदार्थ, भूतकालीन पदार्थ, भावी काळामध्ये होणारे पदार्थ या सर्वांचं ज्ञान आगमाच्या माध्यमातून जीवाला घडू शकतं. जसं भूतकाळामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले किंवा भविष्य कालांमध्ये आता आणखी उत्सर्पिणी काळामध्ये 24 तीर्थंकर होणार आहे. विदेह क्षेत्रामध्ये शाश्वत कर्मभूमीच असते. ही सगळी व्यवस्था, हे सगळं तत्वज्ञान आम्हाला आगमाच्या माध्यमातून कळतं. म्हणून आगमाद्वारा सर्व गोष्टींचा श्रवण निर्णय करू शकतात. कारण आगम हे पूर्ण द्रव्याला सामावून घेणारं असं व्यापक, गंभीर आणि अगाध आहे. सर्व समस्यांचं निराकरण आगमाद्वारा होऊ शकतं. आगमाने तर सर्वच द्रव्य देखील जाणली जातात. कारण आमच्या इंद्रियजन्य ज्ञानाने तर आम्ही फक्त एक मूर्तिक द्रव्यच जाणू शकलो असतो. परंतु आमच्या जवळ आगमज्ञानाची उपलब्धता आहे म्हणून आम्ही 6 द्रव्यांना जाणू शकलो. म्हणून आम्ही आमच्या आत्म्याला देखील जाणू शकलो की असा आत्मा असतो, अमूर्तिक असतो, नित्य असतो, अखंड असतो, एक असतो. हे कशाने आम्ही जाणलो? तर आगमाच्या माध्यमातून आम्ही जाणलो. म्हणून आगमाने सर्वच द्रव्य देखील जाणली जातात. कारण सर्व द्रव्य विस्पष्ट तर्काला अविरुद्ध आहे. कारण ही सगळी जी द्रव्य आहे ही तर्क, युक्ती आणि अनुमान यांच्याही माध्यमातून सिद्ध होतात. जसं धर्मद्रव्याचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी आचार्यांनी सांगितलं, पंचास्तिकामध्ये हे सगळं काही वर्णन आलेलं आहे. आचार्यांनी सांगितलं की आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करू शकतो. याला कोणतं तरी माध्यम लागलेलं आहे आणि ते माध्यम विश्वव्यापी पाहिजे, एक पाहिजे, अखंड पाहिजे. आणि म्हणून आम्हाला असं धर्मद्रव्य मानावं लागलं. या सगळ्यांची सिद्धी आगमामध्ये केलेली आहे. तर्काच्या माध्यमातून किंवा अनुमानाच्या माध्यमातून आम्हाला त्याचं सुस्पष्ट असं ज्ञान होऊ शकतं. आमच्या तर्काने देखील आम्हाला तसाच निर्णय दिलेला आहे की जर काही एखादं असं माध्यम नसतं चालण्यासाठी सहकारी बनणारं तर आपण चालू शकलो नसतो. स्थिर राहण्यासाठी देखील असं माध्यम गरजेचं आहे हे देखील आम्ही शिकलेलो आहे. तर अशी ही तर्कानी सर्व द्रव्य स्पष्ट आहे. कारण त्यांचा आगमानुसार जो स्पष्ट तर्क त्याच्याशी मेळ आहे. म्हणजे ती आगमानुकूल विचाराने ज्ञात होण्यासारखी आहेत. तसेच ती द्रव्य आगमद्वारा नाना प्रकार गुणपर्यायांनी विशिष्ट प्रतीत होतात. आणि आगमामध्येच सांगितलं की कोणत्या द्रव्याचा कोणता साधारण गुण आहे. साधारण गुण कोणते आहे? क्रियावती शक्ती किती द्रव्यामध्ये आहे, परिणमनत्व शक्ती ही किती द्रव्यात आहे. तर परिणमनत्व शक्ती तर 6 द्रव्यांमध्ये आहे, पण क्रियावती शक्ती मात्र जीव आणि पुद्गलातच आहे. म्हणून फक्त जीव आणि पुद्गलच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करू शकतात. धर्म, अधर्म, आकाश, काल नित्यावस्थितान्य रूपाणी हे सूत्र तत्वार्थ सूत्रात दिलं. म्हणजे ते नित्य आहे, अवस्थित आहे आणि निष्क्रिय आहे.
म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती जात नाही. हे याचं वर्णन देखील आम्हाला आगमाच्या माध्यमातून कळलं. कारण आगम हा सहप्रवृत्त आणि क्रमप्रवृत्त अनेक धर्मांमध्ये व्यापक अनेकांतमय असल्यामुळे तो प्रमाण आहे. कारण आगम कसा आहे तर वस्तू मुळात कशी आहे तर वस्तूमध्ये सहप्रवृत्त असणारे गुण आणि क्रमप्रवृत्त असणाऱ्या पर्यायी यांचा समुदाय म्हणजे वस्तू आहे. म्हणून अशा अनेक धर्मांमध्ये जे व्यापक रूपाचं विद्यमान आहे त्याला आम्ही द्रव्य असं म्हणतो. आणि हे द्रव्य अनेकांतात्मक आहे आणि ते प्रमाण आहे, निश्चित आहे. म्हणून सर्व पदार्थ आगमाला सिद्ध आहे. म्हणून सर्व पदार्थांचं ज्ञान आगमानी सिद्ध झालेलं आहे. जगामध्ये जे जे नाव आहे त्याचा त्याचा पदार्थ जगामध्ये विद्यमान आहे. कोणतंही नाव आम्ही घेतलं तरी त्या नावाचा पदार्थ जगामध्ये विद्यमान आहेच आहे. अशा तऱ्हेने ही गोष्ट सिद्ध केली की जे नाम आहे ते वस्तूला घेऊनच आहे. म्हणून आगमानी हे सिद्ध झालं. नंतर विचित्र म्हणजे नाना आणि नानाविध. नाना आणि नानाविध याच्यामध्ये फरक. नाना म्हणजे अनेक प्रकारचे, अनेक, आणि नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे. नाना म्हणजे अनेक आणि नानाविध म्हणजे अनेक प्रकारचे. जसं आम्ही म्हटलं की गहू नाना आहेत म्हणजे अनेक आहे, गव्हाचे दाणे अनेक आहे. आणि गहू अनेक विध आहे म्हणजे अनेक तऱ्हेचा आहे. सरबती गहू असेल, बोट गहू असेल, एमपीचा असेल, गुजरातचा असेल किंवा गावराणी असेल, अनेक तऱ्हेचे. याला म्हणायचं नानाविध. म्हणून नानाविध आणि नाना यांच्यामध्ये कथनचित फरक लक्षात घ्या. तर असं हे नाना आणि नानाविध अशा गुण पर्यायांनी विशिष्ट सर्व द्रव्यांमध्ये व्यापक सर्व द्रव्यास जाणणाऱ्या अनेकांतात्मक श्रुतज्ञानोपयोगाने श्रमण परिणमित होतात. श्रमणांचं गुणस्थान 6वं आणि 7वं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात केवल ज्ञानाची प्राप्ती झाली नाही, ते अजूनही क्षयोपक्षमी ज्ञानावर जाणण्यासाठी अवलंबून आहे. पण त्यांचं ज्ञान हे परोक्ष ज्ञान असलं तरी देखील आगमानी परिष्कृत असल्यामुळे त्यांचं ज्ञान वस्तुतत्वाला यथार्थ रीतीने जाणणारं आहे. त्यांचं ज्ञान देखील सम्यक ज्ञान म्हटल्या जातं. आणि वस्तू अनेकांतात्मक आहे तर अनेकांतात्मक वस्तूचं ज्ञान देखील त्यांना जीवनात होतं. याचं कारण असं की अनेकांतात्मक वस्तूचं ज्ञान करून देण्याची पद्धती पण आमच्या जवळ आहे. त्याची पद्धती आहे स्याद्वाद पद्धतीने. जरी आमचे शब्द अपुरे असले, संपूर्णतः वस्तूचं कथन करायला समर्थ नसले, तरी ज्या माध्यमातून आम्ही त्या वस्तूला एका बाजूने दाखवत आहे त्या बाजूनी जर ती वस्तू बघितली तर ती तशीच असणार आहे. हेही सत्य स्याद्वादाच्या माध्यमातून शक्य आहे. आणि म्हणून स्याद्वाद पद्धतीने अनेकांतात्मक वस्तूचं प्रतिपादन कथनचित होऊ शकतं. वाणीमध्ये देखील तशा प्रकारचं सामर्थ्य आहे. तीर्थंकरांची दिव्यध्वनी ही देखील वस्तू स्वरूपाला यथार्थ प्रतिपादन करणारी आहे. त्यांच्या वाणीत देखील वस्तुतत्वाला दाखविण्याचं सामर्थ्य आहे. तर अशा ह्या केवल ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. त्यांच्या वाणीमध्ये दिव्यध्वनीतही ते सामर्थ्य आहे. आणि जो श्रुत ज्ञानोपयोगी असे श्रमण आहे त्यांनाही वस्तुतत्व यथार्थ रीतीने जाणता येऊ शकतं. हे त्यांच्याही ज्ञानाचं सामर्थ्य आहे. अनेकांतात्मक वस्तूला कथनचित प्रतिपादन करण्याचं देखील त्यांचंही वाणीचं सामर्थ्य आहे. म्हणून असे हे श्रुतज्ञानोपयोगाने श्रमण
परिणमित होतात. म्हणून श्रमणांना ते सर्व पदार्थ ज्ञेयपणास स्वयमेव प्राप्त होतो. म्हणून मती आणि श्रुतज्ञानाचा विषय सांगताना सांगितलं की मती श्रुतयोर निबंधो सर्व द्रव्य पर्याय. मती श्रुतयोर निबंधो, मती आणि श्रुतज्ञानाचा निबंध सर्व द्रव्येषु आणि असर्व पर्यायेषु असं सांगितलं. कारण मती श्रुतज्ञान सर्व द्रव्यांना जाणू शकतं आणि सर्व पर्यायींना मात्र जाणू शकत नाही, तर काही पर्यायांना जाणू शकतं. केवल ज्ञान सर्व पर्यायांना आणि सर्व द्रव्यांना जाणू शकतं आणि प्रत्यक्ष जाणू शकतं. मती श्रुतज्ञान परोक्ष जाणणार आहे आणि साही द्रव्यांना जाणू शकायला समर्थ आहे, पण असर्व पर्यायेषु त्यांच्या काही पर्यायींनाच ते जाणू शकतात. तरी देखील त्यांचं ते जाणणं समीचीन जाणणंच असणार आहे. म्हणून सर्व पदार्थ ज्ञेयपणास प्राप्त होतात. अतएव आगम चक्षु साधूंना काहीही अदृश्य म्हणजे अगम्य असत नाही. हा विषय आम्हाला ज्ञात नाही असं असू शकत नाही. 11 अंग आणि 14 पूर्व एवढं हे परोक्ष ज्ञान आहे. आणि श्रुतज्ञानाची जर आम्ही व्याप्ती बघितली तर श्रुतज्ञानाची पदसंख्या प्रत्येक श्रुतज्ञानामध्ये पूर्वामध्ये सांगितलेले पद, त्याचे विषय हे जर आम्ही बघितले तर आम्हाला असं वाटतं की जगामधला कोणताही विषय आगमाला अनभिज्ञ नाही. श्रुतज्ञानाची पूजा ज्या वेळेला आम्ही करतो 11 अंग आणि 14 पूर्वाचे जाप्य देतो. साध सरस्वतीचं अष्टक जरी आम्ही दिलं तरी आचार अंगामध्ये किती पद आहे आणि आचार अंगात कशाचं वर्णन आहे. सूत्रकृतांग किती पद आणि कशाचं वर्णन आलेलं आहे. उपासक अध्ययन, प्रश्न व्याकरण, विपाक सूत्र सगळे हे पूर्व. आणि या पूर्वांचं जर ज्ञान आम्ही बघितलं ते अति विस्तृत ज्ञान आहे. पर्यायापासून पर्याय, पर्याय समास अशी ही ज्ञानाची व्याप्ती वाढत वाढत श्रुतज्ञानाचे वेगळ्या पद्धतीने 20 भेद आणखी केलेले आहे. म्हणून श्रुतज्ञानाचं स्वरूप आणि व्याप्ती अति विशाल आहे. 11 अंग आणि 14 पूर्व त्याच्यामध्ये प्रत्यक्षात सामावलेले आहे. असे श्रुत केवली महावीर स्वामी नंतर होऊन गेले. 5 श्रुत केवली होऊन गेले आणि त्यांच्यामध्ये अंतिम श्रुत केवली होते आचार्य भद्रबाहू. तोपर्यंत ही शृंखला निराबाध रीतीने सुरू होती, परंतु कालांतराने आम्हाला आगमामध्ये पूर्ण ज्ञान उपलब्ध होऊ शकलं नाही. पण आगम ज्ञानाची ही व्याप्ती आणि हा महिमा आमच्या जीवनात यायला पाहिजे. आणि केवळ क्षयोपक्षमी ज्ञानाच्या माध्यमातूनही एवढी विशाल ज्ञानाची परिधी आमच्या जीवनात अवतरित होते हे लक्षात घ्या. आज जर आम्ही या विज्ञानाचं कौतुक करतो आहे तर ह्या विज्ञानापेक्षाही असं सूक्ष्म आणि तरल असलेलं ज्ञान आमच्या आगमामध्ये विद्यमान आहे. पण ते आगम आम्ही इतक्या बारीकी रीत्याने समजू शकत नाही. हा आमचा ज्ञानाचा कमकुवतपणा मानावा लागेल. तर अशा तऱ्हेने आगम चक्षु साधूंना काहीही अदृश्य असत नाही. अत्यंत सोपी अशी ही गाथा आहे. आणि या गाथेला बघा, सर्व द्रव्य आगमाने जाणली जातात. कारण तर्क आणि युक्तीने निर्णय केल्यावर सर्व द्रव्य आगमानुकूल ज्ञात होतात. जेव्हा आगमाचं स्वरूप सांगितल्या गेलं, आ म्हणजे आप्त, ग म्हणजे गणधर आणि म म्हणजे मुनी. आप्तांनी सांगितलेलं, गणधरांनी रचलेलं आणि मुनींनी ग्रथित केलेलं असं जे ज्ञान आहे हे म्हणजे आगमज्ञान आहे. आणि हे आगमज्ञान आप्तोपज्ञम अनुलंघ्यम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम. हे शास्त्र आहे का पथ म्हणजे खोट्या मार्गाचं ते निराकरण करणार आहे.
आमचं ज्ञान हे काळाच्या कसोटीवर देखील खरं उतरलेलं आहे. आमचं ज्ञान युक्ती आणि तर्काने देखील निराबाध रीतीने सिद्ध होतं आणि म्हणून आगमचक्षु ह्याचाच उपयोग आम्हाला निरंतर करायचा आहे. इंद्रिय चक्षूंची मर्यादा जिथं संपते तिथून आगमचक्षुची मर्यादा सुरू होते आणि ही आगमचक्षुची मर्यादा केवळ ज्ञानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून असते. कारण कोणतं ज्ञान आम्हाला महत्वपूर्ण आहे तर मतिश्रुत ज्ञानच हे महत्वपूर्ण आहे. सर्व द्रव्य नाना गुणपर्यायांनी सहित आहे. सहवर्ती गुणांना नेहमी सहवर्ती म्हटल्या जातं आणि क्रमवर्ती पर्याय समूह यात व्यापक असे अनेकांतात्मक द्रव्य आहे आणि ते आगम प्रमाण आहे. समस्त द्रव्य जसं आहे तसं श्रमणांना स्वयं ज्ञेयभूत होतात. कारण श्रमण नाना गुणपर्याय विशिष्ट सर्व द्रव्यात व्यापक अनेकांतात्मक श्रुत ज्ञानोपयोगाने प्रवर्तित होतात. का त्यांना ज्ञात होतात? कारण ते नाना गुणपर्यायींसही द्रव्याला जाणतात. कशाच्या माध्यमातून? श्रुत ज्ञानोपयोगाच्या माध्यमातून जाणतात. सर्व द्रव्य आणि अनेक धर्मांना जाणण्याचं सामर्थ्य असं हे त्यांच्या भावश्रुत ज्ञानात आहे. म्हणून आगमचक्षु मुनींना काहीही अदृश्य नाही, अगम्य नाही. द्रव्ये अनेक रूप आहे आणि अनंत धर्माचं कथन करण्याचं सामर्थ्य हे देखील वाणीमध्ये असणार आहे. या गोष्टीचा प्रयोग जीवनात करायचा असेल तर आत्मसिद्धीसाठी स्वपर निर्णयात्मक आगमाचा अभ्यास जीवनामध्ये निरंतर करावा. आम्हाला काय महत्वाचं आहे? आगम कशासाठी वाचायचं? आगमाच्या माध्यमातून मला माझ्या आत्मतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे, अनुभूती झाली पाहिजे. अनुभूती हे सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आगमज्ञानाने संपन्न व्हायला पाहिजे. कोरडं शुष्क तत्वज्ञान हे आम्हाला उपयोगी नाही. आम्हाला जे उपयोगी तत्वज्ञान आहे की हे द्रव्यश्रुत आणि या द्रव्यश्रुताचा अभ्यास करून आमच्या अंतरंगामध्ये भाव भासनायुक्त प्रतीतीयुक्त असं भावश्रुत ज्ञान प्राप्त व्हावं आणि या भावश्रुत ज्ञानाने स्व आणि पर असा विभाग करून स्वला मी माझं मानावं आणि पररूप आहे ही अंतःकरणाची जाणीव असावी. यासाठी आगमाचा अभ्यास महत्वाचा आहे. आता आगमज्ञान आणि तत्पूर्वक तत्वार्थ श्रद्धान आणि दोहोंपूर्वक संयम यांचे योगपत्य सिद्ध करतात. हाच मोक्ष मार्ग आहे हे सांगतात. आगमज्ञान पाहिजे आणि तत्पूर्वक तत्वार्थ श्रद्धान व्हायला पाहिजे. पहिल्यांदा तर ज्ञानाची प्राप्ती शाब्दिक ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही आगमज्ञान आम्हाला कळायला हवं. त्यावर विचार चिंतन मनन प्रक्रिया करत करत निर्णय व्हायला हवा की माझं काय आहे आणि पर काय आहे. एवढा प्रगाढ निर्णय, या निर्णयामध्ये एवढा तो व्यापून गेलेला असावा की त्याला निरंतर अशा प्रकारे स्वपर भेद विज्ञानाचंच त्या ठिकाणी सर्वत्र दृग्गोचर व्हावं आणि शेवटी त्यांनी निर्णय द्यावा की माझं हे आहे आणि हे पर आहे. असा निर्णय झाल्यानंतर समीचीन श्रद्धा जीवनात येते आणि जीवनात श्रद्धा झाली की ज्ञान समीचीन झालं आणि या दोन पूर्वक संयम म्हणजेच त्या ठिकाणी चारित्र्याचा स्वीकार आहे. जे आचार्यांनी प्रतिज्ञा केलेली होती की मी साम्य दाखवेल, तर त्या साम्याची भूमिका संयमाची भूमिका यांचं योगपत्यत्व म्हणजे युगपत असणं हेच त्या ठिकाणी साक्षात मोक्ष मार्ग आहे. म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याची एकाग्रता म्हणजेच मोक्ष मार्ग आहे.
गाथा पहा 236 नंबरची. आगम पुवादिठी न भवयेदि जस्सेह संजमो तस् नत्थिदि भणन्ति सुत्तम असंजदो होदि किध समणो. आगम पुवादिठी न भवति जस्सेह संजमो तस् नत्थिदि भणति सुत्तम असंजदो होदि किध समणो. जस्य इह आगमपूर्वम दिठ्ठी न भवती, ज्याची अशा खरे आगमपूर्वक दृष्टी नाही. परत आचार्यांचं वैशिष्ट्य, एक अस्थिपरक गाथा आली, लगेच नास्तिपरक कथन. ज्याला आगमपूर्वक दृष्टी नाही तस्य संयमो नथी, त्याला संयम देखील जीवनात असत नाही. यदि सुत्तम भणदी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि असंजदो समणो किध होती, आणि जो असंयमी आहे त्याला श्रमण कसं म्हणता येईल. कारण श्रवणत्व तर तिथे आहे जो चारित्रधारी आहे, ज्यांनी व्रतांचा स्वीकार केलेला आहे, पापांचा त्याग केलेला आहे, तो खरा संयमी, तो खरा श्रमण. आणि जर इथे तो असंयमात आहे तर त्याला श्रमण कसं म्हणावं, अर्थात म्हणता येणार नाही. या लोकामध्ये शाद्वाद चिन्हित आगम ज्ञान पूर्वक तत्वार्थ श्रद्धान स्वरूप सम्यक दर्शनाने जो रहित आहे. सम्यक दर्शन कसं आहे तर शाद्वाद चिन्हत अशा आगम ज्ञान पूर्वक तत्वार्थ श्रद्धान रूप सम्यक दर्शन आहे. शब्द ठेवले पहिल्यांदा. स्याद्वाद मिश्रित म्हणजे ज्यांनी वस्तू स्वभावाचा निर्णय स्याद्वाद पद्धतीने केलेला आहे. वस्तू मुळात अनेकांतात्मक आहे आणि अनेकांतात्मक वस्तूची सिद्धी करण्यासाठी स्याद्वादाचाच उपयोग करावा लागतो. त्यांनी पदार्थाचा ज्यांनी निर्णय केलेला आहे. आणि स्याद्वाद चिन्ह हे आम्हाला आगमाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, म्हणून आगमपूर्वक त्याचं ज्ञान आहे. आणि तत्वार्थ श्रद्धा नाता झालेला आहे की नुसतं ज्ञान झालेलं आहे असं नाही, त्यावर मंथन केलं, त्याची उजळणी केली, त्याचं गुणन केलं आणि जीवनात सत्य अवतरित झालं. महावीर स्वामींना सत्य अवगत व्हायला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली मौन धरून. आणि या सत्यासाठी, अंतिम सत्यासाठी ते त्या ठिकाणी स्वतःच्या राजवाड्यातून बाहेर पडले. त्यांना सत्य त्यांच्या जीवनात होतच, त्यांना ते राजवाड्यात उपलब्ध होऊ शकलं नसतं का, असा आमच्या मनात कधी प्रश्न येतो का. जे सत्य आहे हे सत्य तर प्रत्येक व्यक्तीजवळ विद्यमान आहे, पण या सत्याला जर आम्हाला आविष्कार रूपाने प्रगट करायचं असेल तर सातत्याने मनन चिंतनाची प्रक्रिया जीवनात घ्यावी लागते. निरंतर ध्यास आणि निरंतर ध्यास, अभीक्ष्ण ज्ञानोपयोग, त्यापूर्वकच आम्हाला सत्य उपलब्ध होऊ शकतं. या बाह्य कोलाहलामध्ये, या विषयांच्या अशा प्रकारच्या अनेक अनाठायी क्रियांमध्ये आम्हाला आमचं जे सत्य आहे हे आज आकलित होत नाही. या सत्याची ठिणगी अत्यंत बारीक आहे, ती प्रज्वलित जरूर आहे, ती विझलेली नाही. परंतु त्या ठिणगीला जर आम्ही हवा दिली नाही, त्याला जर आम्ही चेतविलं नाही तर आमच्या आत्म्याला ते सत्य कळू शकणार नाही. आणि म्हणून तत्वार्थ श्रद्धान करण्यासाठी आम्हाला नितांत भेदविज्ञानाची कसोटी जीवनात उतरवावी लागणार आहे. म्हणून म्हटलं, जिन परम पैनी सुबुधी छैनी डारी अंतर भेदिया वर्णादी अरुरागादी ते निज भाव कोण्या राखिया. ही परम अशी छैनी आम्हाला चालवायची आहे आणि ती योग्य पद्धतीने चालवल्या गेली पाहिजे. अन्यथा नको तिथे छेद होईल आणि हे आम्हाला नको आहे. जिथे जोड आहे तिथेच तो छेद बसला पाहिजे, तिथेच ते हतोडी बसली पाहिजे. आणि त्यासाठी
आम्हाला जबाबदारी पूर्वक सतत मनन चिंतन करून आमचा निर्णय, मी कोण हा निर्णय आमच्या अनुभवांती घ्यावा लागणार आहे. आमचं ज्ञान जोपर्यंत शास्त्र जाणतं आणि अनुभव नाही तोपर्यंत वृथ आहे. अनुभवानी जे सत्य आकलित झालं ते शाश्वत सत्य आहे. आणि म्हणून असं आगम ज्ञान पूर्वक आगमाचा अभ्यासही, त्यावर मनन चिंतनाच्या माध्यमातून आमचं सत्य मला आकलित करायचंय. आम्हाला दुसऱ्यांचं कुणाचंही रेडीमेड सत्य नको आहे. उधारीचं सत्य कधीही काम देत नाही. स्वतःचा निज अनुभव हेच आमचं अंतिम सत्य आहे. म्हणून या सत्यापूर्वक तत्वज्ञान श्रद्धान सम्यक दर्शनाने जो रहित आहे, म्हणजे ज्याला अजून आत्मानुभूती झालेली नाही, अशा सर्व जीव मात्राला स्वपरभेद ज्ञानाचा अभाव असल्याने शरीर आणि कषायांसह एकत्वाचा अध्यवसाय असतो. आणि जोपर्यंत ही अंतरंगातून आम्हाला ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत कितीही वरपांगी आम्ही म्हटलं की शरीर माझं नाही, कषाय माझे नाही, तरी अंतरंगातली ही गाठ जी आहे मिथ्यात्वाची ही सुटत नाही. आणि एकदा प्रतितीयुक्त सत्य आकलित झालं तर हे शरीर माझं आहे म्हणण्याची गरज नाही. तो शरीराला वेगळंच मानणार आहे, कषायांना तो वेगळंच समजणार आहे. तर अशी ही जी भूमिका आहे ही जीवनात आमच्या यायला पाहिजे आहे. हे आहे खरंच सम्यक दर्शन, हे आहे खरे श्रमणत्व. आणि याला आपण उद्याच्या याच्यामध्ये पुढे बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.